परभणी महापौरांचा मनपा कार्यालयाला अचानक दणका। परभणीचे महापौर सय्यद इक्बाल यांनी 18 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्यांनी ॲक्शन मोडमध्ये येत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक शब्दात समज दिली। प्रशासकाची मुदत संपल्यानंतर कामकाजाबाबत नागरिकांमध्ये काही शंका निर्माण झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर त्यांनी ही महत्त्वपूर्ण पाहणी केली। कामकाजात कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला। सर्वसामान्य नागरिकांची कामं विना अडथळा, तत्काळ आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत। नागरिकांना नाहक त्रास दिल्यास अथवा कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर थेट कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता परभणी प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। जे आपले जे नाव नोंदणीचा जे कारभार आहे लय एकदम घाण आणि गलतन हे पद्धतीचा होता। त्याकरिता मला ह्याची जाणीव होती। लोकांना ती बोलण्याची त्याची पद्धत पण चांगली नव्हती, त्यामुळे मी मास्क घालून आला। आणि इथं लई कमी कमतरता त्या कामाची, ते बॅकहँडमध्ये काहीतरी वेगळंच करते आणि लोकांना वारंवार ते आज या उद्या या 15 दिवस या असं 2 वर्षापासून काही लोक आले तर ते सतत रडत होते। आणि ह्याच्या अगोदर पण मी आलेलो आहे आणि मी इथला कारभार पाहिलेला, हे लोक काय पद्धतीने काम करत आहेत। आता एक आमचे सहकारी पुणे कुलकर्णी साहेब, त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि कधी ते इथं आलेले नाही, आता ऑर्डर घेतली नाही, जॉईन झाले नाही, चार्ज घेतलाय नुसतं जॉईन झालेले। सांगा मॅडम, काय तुमचा नेमका प्रॉब्लेम? सर, आपल्याकडे तसं कमिशनर सर आणि महापौर सरांनी मला काल बोलून त्यांनी चर्चा केली, मीटिंग घेतली, तर मॅनपॉवर वाढवण्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली। आणि ह्यांना काय काम करण्यामध्ये काय कमी असली ना, ते ॲप्लिकेशन करत नाही, कोणाला काही सांगत नाही, ते पर्सनल लेवलमध्ये येऊन ते लोकांना त्रास देत आहे, सारखा त्रास। आणि वारंवार हे मी स्वतःहून पाहिलेलं आहे, जे मला वाटते, त्यामुळे मी आज मास्क घालून आलो होतो। हेच माझा उद्देश होता, लोकांना ते आता चांगलं काम करते, त्यांनी प्रत्यक्षात मला दिलं आणि मला अपेक्षा आहे की ते काम करेल। आज आपण आम्ही जे सूचना दिली, बाबा तुम्हाला जे वाटते, जे इक्विपमेंट तुम्हाला अपग्रेडसाठी पाहिजे ते आम्ही तुम्हाला सँक्शन करू देऊ, तुम्ही ॲप्लिकेशन करा जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे। आणि इतर जी क्षमता आहे, कॅपॅसिटी, ते आम्ही वाढण्याचा प्रयत्न करू, मॅन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न। माझे बंधू डिसेंबरमध्ये मृत्यू झालेली होती, मी अर्ज केला आहे मृत्यूला, तर हे मला परेशान करायला ती 15 दिवस झालं मी रोज येतो सोनपेठून परभणीला। तर माझा म्हणजे एवढा परेशान झालो, त्या परेशानीमुळं हे लोक काय ऐकणार, ऑपरेटर पण ऐकत नाहीत आणि इथं कोणावर काही हे नाही, अंकुश नाही। त्याच्यामुळं मी काय केलं, मी महापौर आपले सय्यद इक्बाल साहेब आहेत, त्यांना फोन करून बोलवलं। बोलली त्यानंतर ती इथं आले, आता त्यांच्या चालूमध्ये अधिकाऱ्याशी बोलली, ती कारभार इथं पैसे घेतल्याशिवाय कोणीही ऑपरेटर काम करत नाही। जे पैसे देत नाहीत त्यांना सांगतात हे कागद कमी, ते कागद कमी, आज या उद्या या परवा या, आणि पैसे दिले की लगेच ताबडतोब त्यांना कागद पण लागत नाही आणि काहीच पण लागत नाही। महापौर म्हणले तुम्ही थांबा, म्हणले तुमचं काम कसं होत नाही बघतो म्हणले। आता बाकीचे ज्या लोकांच्या तक्रारी येतात त्या तक्रारी ऐकून घ्यायलेत ती, त्या आतमध्ये बसलेली इथं एक कर्मचाऱ्यांना पण त्यांच्या देणं चालू या। आणि 2 कर्मचारी येत नाही तिथं सतत गैरहजर राहतात, त्या कर्मचाऱ्याला पण फोन लावून बोलिले, ते म्हणले ते 2 कर्मचारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार।